नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतशिवार या यूट्यूब चॅनलसाठी एका अतिशय महत्त्वाच्या आणि जगभरात लोकप्रिय असलेल्या पिकाचा सविस्तर प्रवास जाणून घेणार आहोत. आजचा विषय आहे बटाटा. आज बटाटा आपल्या रोजच्या जेवणाचा भाग आहे, पण या साध्या दिसणाऱ्या पिकामागे हजारो वर्षाचा रोचक इतिहास, मानव संस्कृतीशी जोडलेली उत्क्रांती आणि जंगलातील एक वेगळाच प्रवास दडलेला आहे. बटाट्याची उत्पत्ती आजपासून सुमारे 8 ते 10 हजार वर्षापूर्वी झाली असे मानले जाते. जगामध्ये सर्वप्रथम बटाटा दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांमध्ये आजच्या पेरू आणि बोलिव्हिया या भागात आढळून आला. त्या काळात तेथे राहणाऱ्या प्राचीन इंका सभ्यतेने बटाट्याची लागवड सुरू केली. या लोकांनी बटाट्याच्या विविध जाती विकसित केल्या आणि बटाट्याला अन्न म्हणून महत्त्व दिले. कठीण हवामान, उंच पर्वतरांगा आणि कमी पावसात देखील तग धरू शकणारे पीक म्हणून बटाटा त्यांच्या जीवनाचा आधार बनला. बटाट्याचा जंगलातील इतिहास पाहिला तर सुरुवातीला बटाटा आजच्या प्रमाणे मोठा, गुळगुळीत नव्हता. जंगलात उगवणारे बटाट्याचे कंद लहान, कडू आणि काही वेळा विषारी देखील होते. मानवी निवड प्रक्रियेमुळे म्हणजे चांगल्या गुणधर्माचे कंद निवडून लागवड करत करत हजारो वर्षात आजचा सुधारित बटाटा तयार झाला आहे. निसर्ग आणि मानव यांच्या सहकार्याचा हा उत्तम नमुना मानला जातो. युरोपमध्ये बटाटा कसा पोहोचला हेही तितकेच रंजक आहे. 16व्या शतकामध्ये स्पॅनिश दर्यावर्दींनी दक्षिण अमेरिकेतून बटाटा युरोपमध्ये आणला. सुरुवातीला युरोपमध्ये बटाट्याबाबत भीती आणि गैरसमज होते. काही लोक त्याला अपवित्र मानत होते. मात्र हळूहळू बटाट्याचे उत्पादन, पोषण मूल्य आणि कमी खर्चात पोट भरण्याची क्षमता लक्षात आल्यावर तो युरोपभर पसरला. भारतामध्ये बटाटा पोर्तुगीजांमार्फत सुमारे 17व्या शतकात आला असे मानले जाते. सुरुवातीला तो केवळ बागांमध्ये आणि मर्यादित भागात लावला जात होता. पुढे ब्रिटिश काळात बटाट्याची शेती मोठ्या प्रमाणावर वाढली. थंड व समशीतोष्ण हवामान असलेल्या प्रदेशात बटाटा चांगला येतो हे लक्षात आल्यावर भारतात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रात देखील बटाटा लागवडीसाठी आला. आज बटाटा जगातील सर्वात जास्त खाल्ले जाणाऱ्या पिकापैकी एक आहे. सध्या जगातील जवळपास 160 पेक्षा अधिक देशांमध्ये बटाटा अन्न म्हणून वापरला जातो. उकडलेला, तळलेला, भाजलेला, चिप्स, वेफर्स, भाजी, उसळ, पराठा अशा असंख्य स्वरूपात बटाटा आपल्या जेवणात दिसतो. जगामध्ये बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन चीन या देशामध्ये केले जाते. त्यानंतर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये दरवर्षी कोट्यवधी टन बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. यापेक्षाही उलट बघितले तर आफ्रिकेतील किंवा काही लहान बेट राष्ट्रांमध्ये बटाट्याचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात होते, कारण तेथे हवामान आणि जमिनीची परिस्थिती अनुकूल नसते. अशा प्रकारे जंगलात जन्मलेला, इंका सभ्यतेने जपलेल्या, युरोपात संघर्ष करून टिकलेला आणि भारतात शेतकऱ्यांचा आधार बनलेला बटाटा आज संपूर्ण जगाला अन्न देतो आहे. हा केवळ एक कंद नसून मानवी इतिहासाचा, शेतीच्या उत्क्रांतीचा आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीचा जिवंत पुरावा आहे. अशीच शेती, पिके आणि त्यांच्या इतिहासाविषयी सविस्तर व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी शेतशिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.